शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे या महाराष्ट्रात जन्माला आले. इथे औरंगजेब जन्माला नाही आला, तो गुजरातमध्ये जन्माला आला. तर आम्हाला फडणवीस वगैरे लोकांनी हिंदुत्व शिकवू नये. आणि त्यांच्याबरोबर कोण ते झंपे उभे असतात, एकनाथ शिंदे वगैरे, बरं का, ते आम्हाला हिंदुत्व शिकवणार. काय संबंध आहे त्यांचा हिंदुत्वाशी? हे बूटसाठी दिल्लीचे सगळे. महापालिका निवडणुकांमध्ये 66 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. निवडणूक आयोगानं म्हटलं की अजूनपर्यंत त्यावर निर्णय दिलेला नाही. चौकशी होईल, अहवाल सादर होईल आणि त्यावर नंतर निर्णय घेईल. कायदा सांगतो, नियम सांगतो, अशा प्रकारे बिनविरोध निवडणुका आता होऊ शकत नाहीत. कारण ईव्हीएम वरती अजून एक बटन असतं, नोटा. ते दाबण्याचा अधिकार प्रत्येक मतदाराला आहे आणि तो एक उमेदवार आहे नोटा म्हणून. हे रिंगणामध्ये आहेत ना लोक. रिंगणामध्ये नोटा नावाचा उमेदवार आहे, जो कायद्यानं त्याला तिथे उमेदवारी मिळालेली आहे. आणि त्या नोटाला बरेच अधिकार आहेत. निवडणूक रद्द सुद्धा होऊ शकते. 21 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा येते म्हणून सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निर्देश दिले होते. बरोबर आहे ना. तेव्हा हे काय काय सांगतायत? निवडणूक आयोगानं अहवाल कसला मागवलाय? कसले अहवाल मागवते निवडणूक आयोग? यांना सांगा, हे तुमचे आहेत ना नगरी विकास खात्याचे मंत्री, कायदा शिका. त्यांना सांगा रात्र शाळेत जा किंवा प्रौढ शाळेत जा, पण शाळेत जा. आतापर्यंत तुम्हाला जे काय थोडंफार साक्षरता आहे ती शिवसेनेमुळे आमच्या. तुम्ही शिकलाय, तुम्ही कोण होता? कल्याण किंवा डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंच्या उमेदवारांनी जी नाट्यमयरित्या अचानक नाट्यमयरित्या नाही माघार घेतली, त्याची पक्षांतर्गत काही चौकशी झाली आहे का? हे नेमकं कशातून घडलं? कशात 40 आमदार कसे फुटले त्याच पद्धतीने माघार घेतली. तिकडे 50 कोटी, ते 5 कोटी. बरं का, तिथे 50 कोटी आहे, 50 खोके, ते 5 खोके. जळगावला 50 लाख, काही ठिकाणी लाखात लहान महानगरपालिकांमध्ये, काही ठिकाणी एका खोक्यात. पण खोकी आणि पेट्या यांचा संदर्भ या माघारीशी आहे. पण तेवढं सोपं नाही निवडणुका होणार. राहुल नार्वेकरांवर अद्याप कारवाई केली निवडणूक आयोगाने केली नाही. सर्व व्हिडिओ समोर आले, सर्व प्रकारची बातम्या येताना. निवडणूक आयोग गांडू आहे, कापायचा नाही शब्द. हिंमत पाहिजे. तुम्ही संविधानिक पदावर बसलेला आहात. तुमच्या कार्यालयात शेषनचा फोटो लावा, TN शेषनचा. आणि शेषनने ज्या प्रकारे काम केलं निवडणूक आयोग म्हणून त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर तुम्हाला लोक गांडू किंवा ताटाखालची मांजरच म्हणणार. जसा गब्बर सिंग म्हणाला होता ना, इज्जत मिट्टी में मिलावी, तसं निवडणूक आयोगानं त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवलेली या महाराष्ट्रात आणि देशामध्ये. काय तुम्ही सांगता आम्हाला? आणि कुठला कायदा? मंत्री भरत गोगावलेचा सुपुत्र अजून फरारी कसा? 1 महिना होऊन गेला. अटेम्प्ट टू मर्डर, बाकी सगळे मिळत आहेत. मंगेश काळोखोचे आरोपी सापडले, खोपोली सगळे सापडले. पण भरत गोगावलेंचा मुलगा, ज्याने अटेम्प्ट टू मर्डरचा प्रयत्न केलाय, पुन्हा